घेतलेला अभंग मी करत नाही आणि मला जास्त बोलू बी वाटत नाही बरं का. कोणाशी बोला प्रभूशी बोला, कोणाविषयी बोला प्रभू विषयी बोला बरं का. तर घेतलेला अभंग कोणाच्या सेवेसाठी घेतलाय? तुमच्या सेवेसाठी घेतलाय, साधूच्या सेवेसाठी घेतला, देवाच्या सेवेसाठी घेतला. आणि ती प्रक्रिया सुद्धा यावं बरं का महाराजांना. ऐकण्यालाही प्रक्रिया कळावी. प्रक्रिया म्हणजे त्याचा मतलब काय. पाठाला जाणारी मंडळी आहेत नाही, आता लई लोक हरिपाठाची मंडळी. आता इथं हरिपाठवाल्याला मी एकच प्रश्न विचारतो, नाही नाही खूप मंडळी एकच विचारतो, हरिपाठ हा शब्द हरिपाठामध्ये किती वेळा आला? ते कठोर हाडाचे वारकरी असतील त्याला विचारतो, हे पाकिटवाल्याला नाही विचारत. पहिल्या मालिकेमध्ये किती वेळा आहे? हरिपाठ शब्द फक्त तुमचं आयुष्य झालं हरिपाठ म्हणण्यात. 72 समजतो, उठून हात उभा करून बोलायचं माझ्या समोर. हा 108. पहिल्या मालिकेत किती वेळा? असं कसं होईल? पहिल्या मालिकेमध्ये किती? पण मालिका किती आहे? मालिका इथंच घोळ झाला हो. वारीला गेले म्हणजे कशाला गेले माहिती आहे का? भजन करण्याचं, कीर्तन ऐकण्याचं महाराजांच्यामध्ये मैदान आहे. जास्त सांगत करण्यामध्ये हुशार आहे. कोणातरी साधू करायचा, कोणातरी साधूची सेवा सत्कारा तो हरिपाठ होतो. बरेच कीर्तनामध्ये सांगितलं, पण आणि कोणी पथ्याला कळलं नाही. कळतं ज्ञानेश्वरीच्या मला सही नाही, 5 वया उलट्या म्हणून दाखवा. 72 कीर्तन का पाठवाली किती आहे? ज्ञानेश्वरीवाली आहेत का नाही? ज्ञानेश्वरीचं पाठ चालू आहे. लई म्हणू नका, मला 5 वया उलट्या म्हणून दाखवा. तिथे इथं रात्रभर सेवा करेल आयुष्यभर. किती उलट्या 5 1212 तरी आपली पडत. अहो काय चाललंय हे? तुम्ही काय सत्य करताय? 29 वर्ष झाली तुम्हाला अजून हरिपाठ कळला नाही. हरिपाठात किती वेळा हरिपाठ शब्दाला कळला का? किती महाराजांना कळला? किती महाराज सांगितले तुम्हाला? कीर्तनाला एवढे महाराज आणले, त्यालाच कळला नाही, तुम्हाला कुठं कळलं? मी म्हणल्यावर म्हणतात बाबा हरिपाठ गुरुची त्याच्या पुढे नक्की म्हणणार आहे का? म्हणणार काय? अरे काय चाललंय हे? याच्यासाठी तुम्ही शेजारी आला न्याय पुण्यातरी महाराजाचे चांगले तिकडे शिका. मग कोणाचं बघून काही करू जमणार नाही. ठीक आहे? काही लय अवघड आहे तो हरिपाठ. लय अवघड आहे हरिपाठ. होय भाऊजी, हरिपाठ लय अवघड आहे का? रोज म्हणणार आहे, फक्त आपले ध्यान तिथं नाही. आपलं काय नाही तिथं भजन करायचं. तुम्हाला उदाहरण सांगतो. आकाशाची रात्र आहे, अंधाराची रात्र आहे. अंधाराच्या रात्रामध्ये तुम्ही काय घेऊन गेले? बॅटरी. बरोबर. आता बॅटरीच्या प्रकाशाने
तुम्ही काय पाहिलं? रस्त्यावरला विंचरू किडा खड्डा पाहिला. कोणाच्या आधाराने पाहिला? प्रकाशाच्या आधाराने काय पाहिला तुम्ही? वाटातला दगड बोटात विंचरू काय असेल ते पाहिलं. पण ज्याच्या सत्तेने पाहिलं ते पाहिलं का? प्रकाशाच्या मार्फत तुम्हाला वाटातला विंचू खड्डा दगड गोठा दिसतो. तुम्ही गोट्याकडे पाहिलं की ज्या प्रकाशाच्या मार्फत पाहता त्या प्रकाशाला पाहिलं का? तसं ज्या हरिपाठ करतात त्या हरिपाठाकडे करत राहिलो. त्याला हरिपाठच कळणार. त्याला 25,000चं पॉकेट. तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे आहे. आमच्या नाल्याकडे नक्षसूत्र कळणार, संगती कळणार, अन्वय कळणार, प्रक्रिया कशा मांडाव्या ह्या कळणार. आमचं सासूच्या सुनाच्या जावयाच्या हे केलं की असं कोणाचा तरी मला 51,000 रुपये त्या पिताला 51,000. आणि काय म्हणला त्यानं? पिंगळा ह्याच्यात 8 रुपये बोलतो. काय चाललंय? सगळं लुटावलं लागेल. प्रकाशाच्या मार्फत तुम्हाला रस्ता दिसतो. रस्त्याला जाण्याचा आधार प्रकाशाच्या आधाराने चालतो. ज्याच्या आधाराने चालतो तो पाहण्याचा विषय सोडून आम्ही दगड माती विंचुकिडा पाहिला. पण प्रकाश पाहिला का? तसा हरिपाठ रोज करतो. हरिपाठ पाठ करतो. पण हरिपाठ केला, पाठ केला नाही. हरीचं पाठ केलं. कोण गाडीला विरोधक लागला मला कळलं नाही. मुलीकडे गाडी वळली की पण मला कळलं नाही. असं बोलण्याच्या बाबत बरं दूर गेलो. पण तसं काही नाही. मी अभंगाला सोडून कधी जाणार माणूस तरी पण कधी कधी हे केलं. ओम ब्रह्मानंदम परम सुखरम केवलम ज्ञानमृतम द्वैवासिकं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं प्रवादिताभूतं महावासिकं त्रिभुवनरहितं सद्गुरुं तं नमः. पांडुरंगाकरो
प्रथम नमः दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दया माझी दंडवत दया माझी दंडवत दया माझी हनुमंत मस्तकई पायावरी मस्तकई पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या महाराज जगद्गुरु तुकोबाला या देवाला मागतात म्हणतात की देवा चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी घडोघडी हाची लाभ चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी घडोघडी हाची लाभ चिंतनाची जोडी तुम्ही कोण तुम्ही हा बहुवचनी शब्द आहे तुम्ही वसुनी अंतरी मद जागवा निर्धारी मद जागवा निर्धारी
तुम्ही वसोनी अंतरी वसोनी तुम्ही अंतरी मज जागवा निर्धारी निर्धारी मज जागवा वसोनी अंतरी जेथे जेथे जाय मन आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन जेथे जेथे जाय मग जेथे जेथे जाय आड खाली सुदर्शन नुसतं सुदर्शन आड घालू नको तर तुम्ही व सोनी आणि घरी मग जागवा तुका म्हणे भोजे मग मी नाच्य न निर्लज्ज मग मी नाच्य न निर्लज्ज तुका म्हणे भोज तुम्ही वसोने अंतरी मग जागवा निर्धारी सेवेसाठी घेतलेला अभंग आता सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. वाङ्मय कोणाचा आहे? तुकोबारायचा आहे. आणि तुकोबारायाच्या अभंगाचं वाङ्मय किंवा तुकोबारायच्या वाङ्मयाचा विचार करणं एवढं सोपं नाही बाबा. कारण का तुकोबारायचे विचार सामान्य जीवाला कळत नाही आणि माझ्यासारख्या पामाराला तर अजिबात कळत नाही. बरं जगद्गुरु तुकोबारायचं वाङ्मय जसं काही साखराचं पोत आहे. साखराच्या पोत्याला मुंगीनं जर खायचं ठरवलं किती योग लागते एक पोत संपायला. तसं तुकोबारायचं वाङ्मय आहे आणि त्या तुकोबारायच्या वाङ्मयाला हात नाही आणि माझ्याच्याने होणार नाही आणि ते करणं शक्य सुद्धा नाही. पण माझ्या श्रीगुरूने बरं का माझ्या श्रीगुरूने जशी मला बुद्धी देतील मी ते बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण का मी बोलू शकत साळुंकी मंजूळ बोलत देवानी साळुंकी मंजूळ बोलत देवानी साळुंकी मंजूळ बोलत देवानी साळुंकी मंजूळ बोलत देवानी शिकवे साधने कवी साधने साळुंकी मंजूळ बोलत देवानी साळुंकी मंजूळ बोलत देवानी कवी मंझोळ बोलत वाणे शिकविता धने वेगळाची वेगळाची परमात्मा शिकवतो. शिकवतो याचा अर्थ कुठं असतो? कुठं राहून शिकवतो? भगवंताचे किती स्थान आहेत आपल्या हृदयात? मुख्य स्थान किती आहे? ज्ञानोबाईंनी किती वर्णन केले? तुकोबाईंनी किती वर्णन केले? साधू संतांची काही ठराविक वाक्य आहेत बरं का. ज्ञानोबाई म्हणतात तैशाई निरामो
आता सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी कामो विषयावरी किंवा ज्ञानोबा दुसरी भाषा चेंज केली तर मदरुदय जेणे कार्य हा संसार म्हणून विशेष अत्यादरो बर का तुकोबरायच्या भाषेत सांगायचं तर कंठी धरिला अवघा जने कृष्ण कुठं आहे आणि परमात्मा आत्मा कुठं आहे हरी कुठं आहे आणि कृष्ण कुठं आहे आत्मस्वरूपामध्ये कोण आहे तर आत्मा हा परमात्मा आत्मा परमप्रिय हरी त्याला हृदय काय एक हरी आत्मा शिवश्रीमंत एक हरी आत्मा शिवश्रीमंत हरी मुखे म्हणा मुखामध्ये कोण आहे हरी याचा कृष्ण आहे आणि हृदयात आत्मा हा परमात्मा आहे आत्मा परम श्री हरी त्याच्या नामस्मरणाचा हरची भाजी असा हा परमात्मा आहे तर बाबा या परमात्म्याच्या हा परमात्मा कसा आहे या परमात्म्याच्या साधनामध्ये बर का आता काय लाभ आहे बर का आणि कोणता लाभ आहे परमात्म्याच्या नामस्मरणाने असा कोणता लाभ होतो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा परमात्म्याचा जो चिंतन म्हणतात चिंतनाची जोडी आता चिंतन ते काय चिंतन आणि स्मरण आता स्मरण कशाला म्हणू आणि चिंतन कशाला म्हणू चिंतनाची व्याख्या काय आहे आपण खूप छान आहे मला सांगण्यामध्ये भरपूर वाटणार पण आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा मला मांडता येणार नाही कारण का वेळेच्या वाराने कारण का जसं ज्ञानोबा हे सांगतात ही जी बसलेली मंडळी आहे मी जी सेवा करतोय कोणाची करतोय कीर्तन सेवा ही कोणाची आहे कळतं का तुम्हाला ज्ञानेश्वरीची ओळी आहे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती समाजाला उद्देशून बोललेली ओळी आहे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती कळत आहे का बघा बरे लक्षात येईल का ओळी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती काय प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती क्या बात आहे हा मुलगा कोल्हापूर कीर्तन ऐकत त्यांनी सांगितलं उत्तर प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती प्रभू सेवेसाठी घेतलेला बघ आहे बरं काही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी श्रवण दुबळा आरशी असे भक्ती बोल सरे गंगावती
काय म्हणजे प्रभू तुम्ही बहुवचनी शब्द आहे, तुम्ही प्रभू आहात. बर, प्रभू महेश आहात. महेश कोण आहे? तो महेश म्हणजे कोण आहे? भगवान शंकर, बरोबर. मग भगवान शंकर कोणाच्या रूपात अवतरले? ज्ञानोबराचे गुरु कोण? निवृत्ती दादा. मग निवृत्ती दादाला पाहून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या समाजाला पाहून सांगितली. जमतंय ना? का जग डोक्यावर चाललंय आहे ना? ज्ञानोबराय काय म्हणतात? मी माझ्या श्रीगुरूची सेवा करतो. याचा अर्थ मी जे सांगतो ते ऐकणारी जी मंडळी आहेत ना, ती माझ्या श्रीगुरूच्या रूपात बसलेली आहे. आणि माझ्या श्रीगुरूच्या रूपात बसलेली ही मंडळी आहे आणि ते माझ्यावर माझ्या श्रीगुरूच्या कृपेने माझ्याकडे पाहिले तर माझं कीर्तन सिद्धीला राहील. प्रभू तुम्ही, मी माणूस म्हणून पाहिलं नाही तुम्हाला, बरं का? तुम्ही मावळ तालुक्यातले म्हणून पाहिलं नाही तुम्हाला. मी माझ्या श्रीगुरूच्या रूपात तुम्ही बसलेले आहात. माझे श्रीगुरु साक्षात परमात्मा महादेव आहात म्हणून मी तुमच्या पुढे विषय मांडतो. हा शब्द निराळा आहे बरं का. सारिका तो श्रीगुरु सारखा. सूर्यासारखा कोण आहे? सूर्यच आहे, त्याला कुणाची जोडी नाही. तुझ्या सारखा तोच देवा तुला कुणाचा. श्रीगुरु सारखा श्रीगुरुचा याला उपमाच नाही. ऐकू, सूर्याला कशाची उपमा देता येईल का? सूर्यासारखा दुसरा कोणी आहे का? तसा श्रीगुरु सारखा या जगातच कोणी आहे. श्रीगुरूच्या कृपेने त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करता येतं बरं का. चिंतन करायचं असेल तर कुणाच्या सानिध्यात जाऊन करावं लागतं? साधूच्या, बरं का. आणि ते चिंतन म्हणजे कशाला झालं पाहिजे? चिंतन चित्ताला लावी मनाला, बरं का. नुसत्या मनाला नाही, मनाला एक मन आहे. तुकोबराय म्हणतात मनाच्या आनंदे मनाच्या मनात चिंतन व्हावं लागतं. त्याचं नाव परमार्थ आहे. आता ह्या चिंतनाची जर मला जोडी बसवायची असेल बरं का, त्या नामस्मरणाची जर मला जोडी बसवायची असेल किंवा याच्यामध्ये जर मला मग्न व्हायचं असेल तर मला काय करावं लागेल? तुकोबराय देवाकडे प्रश्न मागतात. देवा त्याच्यात काय दाखवाय बरं? देवाला प्रश्न विचारला आणि देव काय म्हणतात बघा.
विठ्ठल विठ्ठल सरकार याची जोडी कशी आहे? चिंतनाची जोडी, ही जोडी कशी बसवायची आपल्याला? पण ही कशाने बसते आणि कुठे बसते? बर, त्याचे परिणाम काय सांगितलं की काय लाभ होतो? हाची लाभ घडोघडी. तर याची जोडी बसवण्यासाठी मला काय करावं लागेल? तर भगवान परमात्मा म्हणतात याची जोडी बसवण्यासाठी दुसऱ्याला जमत नाही. तेव्हा मला काय करावं लागेल? बाबा, ही खरी चिंतनाची जर जोडी तुला बसवायची असेल तर तुला साधूकडे जावं लागेल, श्रीगुरूकडे जावं लागेल. बरं, आता साधू या जगतात कोण आहे? देवा, हे काही मला माहित नाही. बघा, ते तुमचं तुम्ही बघा. तुकोबा आहे याच्या अभंगामध्ये गोड वर्णन करतात, म्हणतात खरंच भगवंताचं प्रेम बी तुकोबऱ्यावर तेवढंच होतं. तर तुकोबऱ्यावर प्रेम होते, मग देव विलीन झाले आणि तुकोबऱ्या पुढे नाचू लागले. देवाला म्हणतात, देवाचं काय करतात? इतक्या प्रेमात होत गेलेले जगद्गुरु तुकोबऱ्याच्या देव आणि त्या प्रेमापोटी जगद्गुरु तुकोबऱ्याच्या पुढे आले आणि म्हणतात, तुकोबऱ्या. तुकोबऱ्या देवाला म्हणतात, देवा आता मला माहित नाही, माझ्या मनीचा माझ्या मनात ह्या चिंतनाविषयी गोडी निर्माण झाली आणि माझ्या मनामध्ये चिंतनाविषयी भाव तयार झालेला आहे. आणि आता या भावाला एक करण्यासाठी तू याचा विचार कर. तर त्याच्यात काय केलं? माझ्या मनीचा जाणून या तू गरीब भाव. देवा, आता माझ्या मनाचा तुझं काय भाव? भाव जाण. आणि ह्या चिंतनासाठी मला काहीतरी तयार. त्याच्यासाठी भगवान परमात्मा तुकाराम मानले, माझ्या विठोबाचा आपण देव होय माझ्या श्रीगुरूंनी माझ्या भगवंताने उपाय केला आणि स्वतः कोण झाले? बाबाजीच्या रूपात कोण प्रगट झाले? भगवान परमात्मा प्रगट झाले. आपण देव काय पाहून? आपण देव पडे पुरवे माझी जी वासना आहे ना ते पूर्ण करणारी भगवान परमात्मा. पण ते तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगू का? मला 3 भाषेत सांगायची लई सवय आहे. बघा, तुमच्या आता उन्हाळ्यामध्ये फ्रीज मध्ये काय ठेवलंय? बाटली, पाय. पण त्या फ्रीजच्या मार्फत त्या पाण्याचं काय झालंय? बरोबर. त्याचं परिवर्तन कशात झाले? बरेच आहे का पाणी?
मूलभूत बर्फ आहे का मूलभूत पाणी आहे? जसं उपाधीच्या मार्फत बर्फ झाले, हेच्या मार्फत काय झाले? बर्फ झाले, मुळात पाणी. तसंच ब्रह्म साधूच्या मार्फत ते गुणाले. परमात्मा भेटला त्याची जोडी. म्हणून म्हणतात चिंतनाची देवा या चिंतनामध्ये मग्न व्हावं अशी स्थिती मला आहे. चिंतनाची तुम्ही वस्तुनी का हाची लाभ का खडोखडीमध्ये कधीच न खंड व्हावा असं मला त्या चिंतनामध्ये मग्न करायचं. तेव्हा अशी गंमत होऊ लागली. ज्या वेळेला मी चिंतनाला बसतो ना, आता तुम्हाला काय होते की मला पण झालं असं बरं. आता तुम्ही फक्त डोळे लावायचे आणि आपल्या श्रीगुरूंना जे दिलेले तत्व आहे ना ते अनस्त बसायचं. बघा 1985च्या गोष्टी द्या ना तिथे. नुसतं डोळे लावायचं, डोळे लावून ध्यानस्थ व्हायचं. किती बोलतो येतील होय हो. आता बघा तुम्हाला जमते. डोळे लावले की दुसरा संसार चालू होतो. बरोबर. आणि डोळे बंद करणं हे परमार्थाचे नाही बर का. बंद केल्याशिवाय ते कळत नाही. बंद करणं याचा अर्थ अंतर्मुख होणं. ज्या वेळेला अंतर्मुख वृत्ती होते त्यावेळेला खरा परमार्थ कळतो. काय सांगू तुम्हाला, उगाच चलत चलत देवाच्या बायकोला अंतर्मुख होता आलं नाही. तुम्हाला आम्हाला होता उगाच चलता चलता हो. असं काय ते हरणात असं हरण वाटत दिसलं ते हरणाकडे पाहिजे. कोण? जोहर मंडळाचा नाही, प्रभू रामचंद्र. कारण का हरणाकडे पाहिली आणि त्या हरणाकडे मन वेधलं. वृत्ती बहिर्मुख झाली. हरणासाठी गेलता कुणाची बायको होती? प्रभू रामाची बायको होती. राजा दशरथाची सून होती. विजयी जनकाची मुलगी. तेवढंच नाही महाराज, सर्वस्वाचा त्याग करून तिने कुठे आली होती?
प्रभूच्या सेवेसाठी असतील ना. शेजारी प्रभू आहे ना, कळतं मला बोलणं. ध्यानात राव कीर्तन म्हणून सांगू ना. होय, कोणाच्या शेजारी बसली? ज्याच्या शेजारी बसली त्याला हारणारा पाहिजे. कळतं मला बोलणं. ब्रह्माच्या शेजारी बसली, ब्रह्माला न पाहता हरणाला पाहिजे. हरणाला पाहिजे त्याचे परिणाम काय भोगावे लागले? किती वर्ष? 14 वर्ष भोगावे लागले. कशामुळं? वृत्ती बहिर्मुख झाल्यामुळं. देव शेजारी आहे ना, वस्त्र त्याग केला, अलंकार त्याग केला, आभूषण त्याग केला. कोणासाठी त्याग केला? त्या प्रभूच्या सेवेसाठी आली. शेजारी प्रभू आहे, प्रभूला न पाहता हरणाकडे पाहिजे. तशी ही वृत्ती अंतर्मुख झाली की ब्रह्माशी होते आणि बहिर्मुख झाली की जगाशी. वृत्तीचा विषय आहे. ती वृत्ती बहिर्मुख होऊ नये म्हणून देवा मी तुम्हाला मागणी मागतो. अभंगाचं सूत्र तुम्ही वसुली अंतरी, तुम्ही वसुली अंतरी, तुम्ही वसुली अंतरी, तुम्ही वसुली अंतरी. कारण का बसता देव माहिती का? तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊन गोपाळ राहे. तेथे गोपाळ येऊन राहे का? चित्त करारे निर्मळ. चित्त निर्मळ करायचा असंच चिंतन लागतं बरं का. आणि ह्या चिंतनाची एक बार जोड बसली ना, त्या चिंतनाने तद्रूपता प्राप्त होते आणि वृत्ती अंतर्मुख होते. वृत्ती अंतर्मुख झाली आणि ही वृत्ती बहिर्मुख होऊ नये म्हणून देवा तुम्ही अंतःकरणात पोषण करा. उन्मनीचा सुखा आप पांडुरंगी भेट दे, पांडुरंगी भेट दे, पांडुरंगी भेट दे.
उन्मनी म्हणजे काय अवस्था आहे. किती अवस्था आहेत? म्हणजे सूर्य माहिती आहे? सूर्य विचार बरोबर. सूर्य एक अवस्था आहे हो. सूर्य सुद्धा अवस्था आहे, उन्मनी सुद्धा अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुसुप्ती. सूर्या कशाला म्हणतात आणि उन्मनी कशाला म्हणतात? उन्मनी. आता खूप मोठा खड्डा आहे, त्याला भरायला 1 तास लागतो. बर का? तुमच्याकडे पाणी कसं वाटतंय? खड्ड्याच्या डोक्यावरून जातं का भरून बाहेर येतं? महाराज चार अवस्था, 4 स्वरूप आहे, 4 अंतःकरण आहे. बर का? 4 देह. किती होत्यात त्याचं गणित करा. 4 देह आहेत, 4 कृपा आहेत. बर का? 4 अवस्था आहेत, 4 वाण आहेत. किती झाले? 16. बरोबर? 4 16 हे कुठे ठरलेले आहेत? कुठून कुठे चालणारे 16 आहेत? ह्या 16चं जे यंत्र आहे तुमच्या हृदय स्थानामध्ये कुठून कुठे चालतो? त्याचा काय अंदाज आहे? एकीकडे 12-16 जणी रेषेने ते म्हणून फिरती रात्रंदिवस. तिथून सुरुवात होती. हिचं नाव परावाली आहे. 4 एक 4, 4 दुगणी 8, 4 त्रिकोण 12. बरोबर. आता इथून पुढे 4 एक 4, 4 दुगणी 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16. बरोबर? ही 16 आहे आणि हे 12 आहे. 12 कळ्याचा सूर्य, 16 कळ्याचा चंद्र मिळून किती झाले होईल? 12 आणि 16 किती झाले? 28. हा? बरोबर आहे की? विठाला युक्त असलेला कोण आहे? सूर्य आहे. पण सूर्याला काय आहे? कला आहे. बरं का? कला आहे आणि चंद्र 16 कळ्याने युक्त आहे. त्याला काय म्हणू? चंद्रकला, सूर्यकला. सूर्यकलेने विकसित होणारे
कोणचा आहे आणि चंद्राच्या प्रकाश सोळाव्या अध्यायातली पहिली ओळी हो ज्ञानेश्वरी पारायण आहे. मावळवीत विश्व भासो, मावळवीत विश्व भासो, नवल उद्याला चंडांसो. ज्ञानेश्वरी पारायण नाही का? हा आहे का? नाही नाही करावं विठ्ठल मावळवीत विश्व भासो. 16व्या पहिली ओळी पहा. 16व्या अध्यायातली पहिली ओळी सांगते. मावळवीत विश्व भासो, नवल उद्याला चंडांसो. आणि चंद्र विकासित कमलही कोणची आहे? नाही जमलं का कोणाला? मावळवीत विश्व भासो, नवल उद्याला चंडांसो. हा विठ्ठल मावळवीत विश्व भासो, विश्वभासो नवल उदयला चंडांसो. आदोय अभजिने विकासो वंदुआता. मालवीत विश्वभास माळवीत जो अज्ञान रूपी रात्र घालवीत घालवीत येतो त्याचं नाव सूर्य असतो म्हणजे सूर्य असतो. त्यामुळे मालवीत विश्वभासो नवल नवल शब्द टाकला बरं का इथं. नवल उदयाला चंडांसो आद्वोय अब्जिनी. अब्जिनी स्त्रीलिंग आहे का पुष्लिंग आहे? आवड ज्ञानेश्वरी बी वाचत असताना आहे का नाही बारीक अक्षराचा विचार करावा लागतो. कोणाकडे जाऊन शिका तर ज्ञानेश्वरी कळत. कमलिनी प्रकाशाने उगवणार काय आहे त्याला कमळ म्हणतात. कमळ शब्द कसा आहे? पुल्लिंगी आहे का नाही? कमळ पुल्लिंग आहे. ज्या वेळेला कमलिनी शब्द येतो ना अब्जिनी ज्ञानेश्वरी सुटसुटीत कळली तर डोक्यात बसती नाही तर डोक्यावरून जाते. विठ्ठल पुढे 16व्या तुम्ही बघा. अविद्या तीर सोन्या ज्ञान तांदण्या जो सुधीर करी ज्ञान्या खूप गोड ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचणारे भरपूर घेतील पण ज्ञानेश्वरी सांगणारे तुम्हाला कमची. जसं माऊलीचं वाण आहे तसं सांगणारे तुम्हाला भेटत नाही. पारायण करणारे गरज भेटते होय हो. पण माऊली जसं बोलतात तसं शक्य आहे. वाटीला तो कोणी
दिलं कोणी अशी त्या दिवशी वाचे तर मी त्याला डोक्यात नाही कोण म्हणते त्याला बाई ती पारायण करणाऱ्याला नाही अशा स्वरूपात जाऊन त्याचं चिंतन होतं त्याची लोटांगळे हसत नाही तर आईच्या संता म्हणे अशा संतांकडे जा. असा संत जीवनात आला की त्याचे परिणाम काय होतात तो संतांचं वाक्य ज्ञानोबर आहे पहिल्या ओवीच्या ज्ञानेश्वरीच्या ते शब्द ब्रह्म असे ते शब्द काय ब्रह्म आणि ते शब्द ब्रह्म श्री गुरुच्या मुखातून आलं पाहिजे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का भजन करा विठ्ठल बरोबर. समुद्राचं पाणी कसं आहे खरंच आहे बरोबर आहे जाऊन आले ना तुम्ही बरं. आता समुद्राचं पाणी खरंच आहे आणि तुमच्या वड्याला येतं ते कशाचं पाणी तुमच्या डोंगरावरून खाली येतं कशाचं येत पूर्णाला ते पावसाचं बरोबर. तर पावसाचं पाणी खरंच का बोर ते कसं बरोबर ना ते कोणी नाही आलं पाहिजे कारण का त्या पाण्याला मेघाचं मुख लागलं वाफीच्या तयार मेघाकडे गेलो आणि मेघाचं मुख समुद्राला लागलं आणि मेघाच्या मार्फत समुद्र गोड होतो तसं साधूच्या मार्फत ब्रह्म उघड होतो. साधू जसं मिठा खारट पाणी मेघाच्या समाप्रमाणे काय होतं गोड होतं तसं साधूच्या बोधाने वृत्तीलय होते आणि ब्रह्माकडे जाते निराकार रूपाकडे जाते एक रूप होते. दुसऱ्या भाषेत सांगू भजन करावे तशी गंगा लक्ष ठेवून आहे का बरं काही कीर्तन तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही मी सासूसुनाच्या गोष्टी सांगणार नाही मी त्याच्यासाठी आलो नाही तुम्ही पुढच्या वर्षी बोलवा नाही बोला मी त्याच्यातला नाही मला काही अपेक्षा आहे त्या पाठीतरी सुद्धा अपेक्षा ज्याचा धंदा आहे त्याला मग तुमच्या हात जोडून विनंती करून जातो तो धंदा करतो मी रोज गौंडी काम करणार आहे मला काही अपेक्षा नाही बोलवले का नाही बोल माझ्यासाठी तयार मला काही गरज नाही कोणाचं काही नाही कशाची जेण्याच्या अतिशय तो त्यांचा विषय नारायण बनतो तो साधू होतो. पैशासाठी पाय होतो तो अधोगतीला जातो आणि तुम्हीच बिघडले कसं आहे महाराज लोक गाववाले काय मोठा पाहिजे एवढा पाहिजे आम्हाला एवढा मोठा पाहिजे काय हे करतो ते काय समुद्राला
निराळे. माझं काय म्हणणं आहे, जशी गंगा आपल्या इकडे आहे, आपलं काय झालं, नोहे सरिता निराळे. जसं मीठ पाण्यात गेलं, त्याचं अधिष्ठान पूर्वीच पाणी आहे, ते पाणीच होणार आहे. आता त्या पाण्यातून जर त्या मिठाला शोधायचं झालं तर किती युग लागतील. लवणाची कुंजरी तुकोबराय वर्णन करतात. लवणाची कुंजरी घेऊन आणले सागरी, ते परतण्याची परी. त्याच्या कुशल कारागिराने मिठाची हत्ती बनवली नाही, कशाची, मिठाची. आणि आपल्या मस्त टीव्ही सोप्यावर ठेवले बोर्ड दिसायसाठी माणूशीवर, तर काय दिसायला ते धुरळा झाला, ती काळी पडली हत्ती. बरं का, महाराज सुब्रमण्य टाळू नये म्हणून खाल्ली. तर ती हत्ती बर का बरोबर मोठ्या इतक्या पाण्यात गेली आणि दिवाळीला ते पाया शोधाय गेला, मग तिकडून मुडक्याकडे गेला तर मूर्ख किती युग लागतील शोधायला हत्ती. नोहे सरिता लवण मिळविता. ज्ञानोबरायचंच वाङ्मय आहे, अमृतानुभवात येऊया. मला जास्त पाठ आणून अमृतानुभवाचा. बरं का, लवणाची मासुळी जरी खाली ज्वारी, जरी नाक गळा बेगळी तिरेजी. ज्ञानोबरायचं वाङ्मय. महाराज इकडे आणले मला, थांबलो होतो मी बरोबर, मला इकडे चला इकडे तुमच्या मनात. कशाची आहे माशी, कशाची आहे मिठाची. त्याच्या साधने त्या माशीमध्ये त्याच्या कुशल कार्याने, त्याच्या तपश्चर्याच्या बळाने त्या माशीमध्ये काय घातलं, जीवन तयार केलं. माशी कशाची आहे, मिठाची. लक्षात ठेवा बरं का. लवणाची मासुळी जरी खाली जिवाळी, जरी नाचळा बेकळी चिवे. माशी कशाची आहे, मिठाची. बरोबर कळलं आता मला, माशी मिठाची आहे. पण माशी मिठाची आहे, पण तिच्यात जीव आलाय. आता मिठाची असल्यामुळं, माशी असल्यामुळं पाण्याशिवाय राहत नाही, आणि मिठाची असल्यामुळे पाण्यात राहत. उद्या ठरलं येऊन कशाचे आहे, मिठाचे असल्यामुळं पाण्यात जाऊ शकत नाही, तर राहूच शकत नाही. आणि जर पाण्याशिवाय राहिली तर तिचं जीवन पाण्यावर. इतकं गोड अमृत आहे ना महाराज, फक्त महान साधू हेच ऐकावं लागतो. तसं महाराज म्हणतात, त्या शिवाने तुम्ही काय करा, अशा माझ्या तुम्ही अंधकरणात बसा. तुम्ही वसवणे अंतरी मज जागवा. होतो याच्यामध्ये एकच अवघड आहे, एवढी एक आता माझी जाता इच्छा पूर्ण करा. काय मला काय नाही म्हणले, सगळ्यात इंद्रियामध्ये अवघड विषय काय, सगळ्यात अवघड काय मन आहे. आणि मन तुम्ही कर त्याचा पत्ता नाही बरं का. हो मन कसं आहे माहित आहे का,
साधके साधुनी आपण तरी जिंकिले इंद्रिय प्राण मोकळे सोडू नये मन स्वरूपी आणून बांधा या मनाची उत्तम गती सोये लाविले परमार्थ दाशी काही चारे नसती हे हाती बांधून मन तेव्हा हे मन नको तिथं भटक ते नको तिथं धावते याच्यासाठी तुम्ही काय करा माझं मन जिकडे जिकडे जाताना तुमचं जर सुदर्शन पाठी लावलं अभंगाचं हाड गाडी सुदर्शन देवा मन कुठेही धावते लोक मनाला काही तपास नाही म्हणून मन कोणाला किती म्हणतात मन हे सद्गुरूची अंजनी मन सदा विकसित सद्गुरूशी ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे ज्याच्या जीवनामध्ये गुरु वाटते जो गुरु सातत्याने चिंतन करतो अंतःकरणामध्ये धारण करतो त्याचं मन बाकी कोणाला मन भेट नाही आणि भिण्यासारखं मन कोणाला फजित केले माहित आहे का बाबा मनाचं वर्णन करू नका मन लय आहे म्हणून या वासणीच्या संगे नको जाऊ माना पहाच्या रावणा पैसे गाडी पहाच्या रावणा पैसे गाडी पहाच्या रावणा पैसे गाडी वासनेच्या संगे नको जाऊ मना पहा त्या रावणा काय आहे आणि काय सवय इंद्रापरी भोग चंद्र दासन नारद शुक्ला सारा भजन बाबा
ते म्हणत आहे अनेकाला अधोगतीला राहिले. त्याच्यासाठी तुम्ही काय करा देवा, माझ्या अंतःकरणामध्ये बसा आणि बसून काय करा, नक्कर मुंडी काढले तुमचं सुदर्शन सोडा. मग तुमचं सुदर्शनाला आपण कुठं जाणार नाही. चोरी व चोरी तुम्ही माझ्या अंतःकरणात बसा. काय करा, जिथे जिथे जाय म्हणून आड झाले तुका म्हणे भुजे मग मी नाचे निर्लज्ज तुम्ही व सोन्यांतरी मज जागवाने राय झोपावर कुमारी जाय मन आड घालून तुम्ही व सोन्यांतरी गवानी झाली तुका म्हणे भोजी म्हणून नाची निर्लज्ज माधव म्हणे देवा मंगली कथा नसे निर्लज्जपणा सरकार. आता झालेली सेवा श्रीगुरूच्या चरणे ज्ञानोबाच्या चरणी जगद्गुरू करायचे चरणे. कारण तर मी कीर्तन करणार तुम्हाला पहिलं मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार सुद्धा नाही, मी साधा गौंडी काम करणारा माणूस. पण माझ्या बोलीत कसलाही तत्वज्ञानी वक्ता माझ्या प्रश्नाचं उत्तर दिला तर मी त्याच्या घरी बोलावे करेन. सच्च्या गुरुकडे घडलेला माणूस नाही बरं का. दिसायला जरी मिस्त्री असेल बरं का, दिसतंय तसं नसते. म्हणूनच गाडी 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 त्याला पॉकेटाला बसलं बरं का, कोणाला पण नव्हतं. आज ते गुगल पे करा,
आणि कीर्तन नाही तर मोठ्या महाराजांचं काम भेटून गेलं नाही. आता तुम्ही लोकरी पसले हो पुरायला कुठलं द्यायचं अनेकाच्या घरी कुणाचे लेकरू बेमार, कुणाची बायको बेमार, कुणाचं कोण बेमार एवढेला तर ही पुढारी नाही खतरनाक. तास बाहेर यायला का तुझ्या घरचं काय लवकर राहू का? कोणाची घर भरली बाबा ते हा करा करा तुम्ही सेवा म्हणून करा. तुम्हाला जायला 500 लागतात ना 500 घ्या 500 घ्या. तुम्ही मावळातल्या मावळात 10,000 घेतात तुमच्या बाप्पाने ठेवी दिली आणि पण शाळा माझ्यासाठी वाचू नका पुढच्या वर्षी शिकावी याच्यासाठी शाळा वाढवा आहे का नाही. उगाच आणायची गर्दी करायला काय गावाला तो साधनेवर आवडा आहे. जगाला साधने काय देतो ब्रह्म बोधाच्या स्थितीवर येऊ शकतो तिथे नसतो. तुमचाही उद्धार होईल आणि त्यांचाही उद्धार होईल. झालेली किंवा कोणाकडे खरंच माझं परम भाग्य आमच्या महाराजांनी 2 वर्षापासून बोलले आहेत बरं का. मी त्यांच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होतो. अशी सेवा मला करावी तुमच्याच गावात म्हणून नाही बरं. तुम्ही बोलिले तरी आनंदी आहे नाही बोलिले तरी कारण का मी सेवासाठी आलेला इथे करण्यासाठी आलो कशाची अपेक्षा घेऊन आलो नाही. मला कुठेही बोलवा आजच्या महाराष्ट्रात फिरतो पण कशाची अपेक्षा करत नाही. त्याला बरीच जबाबदार आपली नांदेडकर मंडळी कुठं कुठं आम्ही उपाशी आलो जर मागण्याची कारणं घ्या मागणाऱ्याला देवाच लागतं न मागणाऱ्या कदरच नसते पण कधीच मागणार नाही यावर माझी आज्ञा आहे बरं का. मी कधी मागणार नाही. जीवनात प्राण असलेपर्यंत माझ्या डोळ्यातली सेवा करेल. कीर्तन करणार या गाडीवर बसून सांगू लागला कीर्तन करणार नाही सेवा कधी करावणार नाही. ज्ञानेश्वर विठ्ठल जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की कुणी उठायचं नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.
संकट मोचन हनुमान मूर्ती 29 नवंबर 16 व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज आपल्या सर्व